सर्वात मोठा रेकॉर्ड तुम्ही मोडू शकता, हा आत्मविश्वास मनामध्ये होता? आत्मविश्वास होता, कारण माझ्या बॅटला एकदा बॉल लागला की मी परत मारायचं चालू करतो. म्हणजे बॅटिंग मध्ये स्प्रिंग आहे तुमच्या, राईट? स्प्रिंग विंग काय नाही. थँक्यू सो मच. सुनील सर होते, त्यांच्याशी जरूर आपण चर्चा केली. भागवत बागल सर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. वा, थँक्यू सो मच सर. तुम्ही 10 वेळा गावी येऊ शकता, एवढी कमाई आजच्या दिवसामध्ये तुमची झाली आहे. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जातोय. तुषारजी जांभळे सर, सातारा टेनिस क्रिकेटचा आवाज. मी विनंती करेल आपण या आपला सन्मान इथे घेत आहोत आम्ही. तुषारजी जांभळे सर प्लीज. कॅमेरामॅन 2 मिनिट. आमच्या समालोचकांचा सन्मान, आमचे मित्र परिवार आहेत त्यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. सातारा टेनिस क्रिकेटचा आवाज तुम्ही आज ऐकला. तुषारजी जांभळे सर, खूप छान समालोचन आजच्या दिवसामध्ये. तुम्ही उपस्थित राहिला शब्दाला मान देऊन, हे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी तुमचा सन्मान आम्ही ठेवत आहोत. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे मित्रपरिवार समालोचन ग्रुपमध्ये असल्यामुळे स्पर्धेला आणखीन मजा आली. थँक्यू सो मच सर. वेल बॅटिंग राहुल पाटील, वेल बॅटिंग. सर्वांचा खेळ खूप छान राहिला. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. निलेशजी मर्डेकर सर प्लीज आपण हे या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. निलेश सर प्लीज. थँक्यू सो मच. इंद्रजित पाटील, लोअर फुल टॉस, चेंडू जाईल काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. इंद्रजित पाटील ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार. पीटीपीएल षटकार. वॉट अ स्ट्रोक. काय फटका सजवलाय प्रणव यांचा हा लोअर फुल टॉस चेंडू. बॉटम हँडचा वापर पहा. बॅट स्विंग. ज्या प्रकारे पाटण तालुका प्रीमियर लीगचा 5वं पर्व, पैसा वसूल पाठचा सामना पाहायला मिळाला. स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा इशारा केला जातोय सुबोध गडसे सर यांच्या माध्यमातून. आणि जरा मी विनंती करेन, जे प्रेक्षक सीमारेषेला लगत उभे आहेत प्लीज, जे लॉंग ऑफ लॉंग ऑनला प्रेक्षक आहेत थोडेसे मागे उभे राहा. नम्र विनंती केली जाते प्रेक्षक राजाला. अकुट टप्पाचा चेंडू शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. डीपला स्क्वेअर लेग नाहीये. डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. अजय खांडेकर चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. तत्पूर्वी 2 धावा प्राप्त केल्या जातील. नितीन सर, पैसा वसूल सामना काय असतो तो पाहायला मिळाला. वेद वॉरियर्स विपक्ष MH50 फलटण. एक संघ जिंकला, एक संघ हारला, परंतु ज्या प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं, ज्या प्रकारे अगदी, आणि वेद वॉरियर संघाने पहिला सामना जिंकलाय, म्हणजे ज्या प्रकारे त्या संघाने खेळ केला, चर्चा होईल त्यांची संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये. आणि क्रिकेट असंच असतं मित्रांनो, एक संघ जिंकतो, एक संघ हारतो, परंतु संघर्षामध्ये एवढा दम असला पाहिजे की तुमच्या पराभवाची देखील चर्चा केली जाईल. कारण काय गत सामना पाहायला मिळाला. 91 धावांचं टार्गेट अगदी उभं केलं होतं, 92चं लक्ष, आणि ते पार केलं टीम वेद वॉरियर्स. 8 चेंडूमध्ये 8 षटकार. सुनील सागावकर या नावाची चर्चा मात्र आता पाटण तालुक्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाईल. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, सन्मान दिलाय प्रणव यांचा. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पहिलं अर्धशतक ज्यांच्या बॅटमधून आलं, इंद्रजित पाटील दादा या टोपण नावाने प्रचलित असलेला खेळाडू. 13 धावा धाव फलकावर. 1 to go. एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. दादाश्री जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आज आपण पाहिलं तर संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेटचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जेवढा माणूस गोड तेवढा आवाजही गोड, म्हणजे आकड्यांचे तज्ज्ञ, आकड्यांचे जादूगर, संपूर्ण टेनिस क्रिकेट इंटरनॅशनल संपूर्ण माहिती तंतोतंत ज्या व्यक्तीच्या अगदी बायहट असते, आणि आम्ही ज्यांना गुरुवर्य नेहमी आम्ही आवाज देतो, अर्थातच आमचे निलेशजी मर्ढेकर सर यांचा सन्मान करतो. थँक्यू सो मच. पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. थँक्यू सो मच निलेश सर, उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढली. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम. वॉट अ स्ट्रोक. अतुल अँड भालेकर यांच्या बॅट मधून काऊ कॉर्नर सीमारेषेला अगदी चेंडूला क्लिअर केल्या. काय फटका सजवलाय. अतुल भालेकर यांची ताकद पहा. ज्या प्रकारे बॉस यांच्यावर आक्रमण केल्या.
पहिला चेंडू पुढे सरसावून ज्या प्रकारे हा फटका सजवलाय, संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी ही दिवस रात्र स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्या रजनीचा खेळ आपण पाहताय. पाटण तालुका प्रीमियर लीग झेलची अगदी संधी होती असं म्हणता येणार नाही, परंतु प्रयत्न चांगले केले अजय खांडेकर. पहिल्या रजनीचा खेळ विद्युत प्रकाश होतातील हे 5वं पर्व. वेलकम अक्षय दादा, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच तुषार सर, निलेश मर्डेकर सर. अगदी या समालोचकांचा देखील आपण आवाज ऐकला. ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला जातोय चेंडू, अवांतर चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. शिवा जाधव बॉस आणि दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर. एका बाजूला पाटण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला पाटण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष. एक करतोय गोलंदाजी आणि दुसरे करतायत फलंदाजी. भुंदर टाकलेला चेंडू सन्मान दिलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. शिवा जाधव बॉस जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पहा 2 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले जात आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना शिवा जाधव बॉस, दुसऱ्या बाजूला अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला इंद्रजित पाटील. ही मॅच चांगली पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना टॅपचा फटका बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. या सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना अतुल भालेकर, इंद्रजित पाटील यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या बिनगडी बाद 20. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. वायडिश लॉंग ऑन तैनात केलाय आणि लॉंग ऑफ आहे. लेंथ बॉल पिक केला. स्टँड अँड डिलिव्हर मुख्य व्यासपीठावर दिली जाते. मान्यवरांना मानवंदना. कमालीचा फटका. इंद्रजित पाटील, डीके स्पोर्ट्सचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग फटका. पीडीपीएल षटकार. वॉट अ स्ट्रोक. टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ शेष. हा देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. घेतले गिरकी आणि चेंडूशी घेतले फिरकी. इंद्रजित बाजीराव पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी पीडीपीएल षटकार. 32 धावा धावफलकावर. शिवा जाधव बॉस यांच्यावर मात्र आक्रमण करत असताना इंद्रजित पाटील 7 चेंडूमध्ये 21 धावांची विस्फोटक खेळी. आणि या नितीन सर ज्या प्रकारे पाठचा सामना झाला, आता असं वाटतं की 100 देखील धावसंख्या कमी पडेल. तेच चित्र असतं. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतीही धावसंख्या तुमची विजयाची हमी देऊ शकत नाही. कितीही धावा करा, त्या धावांचा पाठलाग सहजरित्या केला जाऊ शकतो. 1 टू गो. 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू शेष. आणि पहा संध्याकाळच्या अगदी या रात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फुललेनचा चेंडू चॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चुकी होते. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. डीपला नाहीये. पॉइंट दोरीचा प्रयत्न चांगले केलेत. अगदी स्वतःला झोकावत असताना प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मिळेल हमी चौकार. थँक्यू सो मच आबा, आपला देखील मनापासून आभार. रेणुकादेवी स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत. आणि ज्या प्रकारे ही खेळपट्टी आता मात्र फलंदाजीसाठी तयार झाले आणि रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. डीप पॉइंटला अगदी प्रयत्न पहा चांगले केले. स्वतः अगदी पडले, परंतु चेंडूला ज्या प्रकारे प्रयत्न करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 36 रन्स ऑन बोर्ड. व्हॉट अ मॅच. अतुल भालेकर, इंद्रजित पाटील या 2 खेळाडूंनी अगदी मनसुबा स्पष्ट आहे की आम्हाला आक्रमण करायचे आहेत. कारण रॉयल किंग्सने 2 सामने जिंकलेत आणि त्यांचा सांघिक खेळ देखील चांगला राहिलाय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम SK वॉरियर्स त्यांनी देखील चांगला खेळ केलाय. म्हणजे ही मोठी लढत पाहायला मिळेल. पैसा वसूल सामना या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यात दुमत नसेल. षटक क्रमांक तुषार शेवाळे. फुललेनचा चेंडू. ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, कारण अतुल भालेकर, इंद्रजित पाटील यांना माहित आहे की घाई करण्याची कोणती आवश्यकता नाहीये. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारली जाईल का, कारण हे गोटिवलीचं मैदान ज्या प्रकारे आता या खेळपट्टीवर धावा बनतायत. बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अवांतर चेंडूचा इशारा केला जातोय. आणि ज्या प्रकारे या मॅच मध्ये आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करत असताना इंद्रजित पाटील वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 25 धावा. न भूतो न भविष्यती असा पराक्रम गत सामन्यामध्ये केला. पाटण क्रिकेटचे तुफान सुनील सागावकर 8 चेंडूमध्ये 8 षटकार. ती रील देखील व्हायरल होईल.
बॅकफुटला जाऊन अगदी पंच करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला चुकी करणार नाहीये, चांगला झेल टिपलाय राहुल यांनी. आणि इंद्रजित पाटील वैयक्तिक 25 धावांवर झेल बाद. 9 चेंडूमध्ये 25 धावा केल्या इंद्रजित पाटील यांनी 3 षटकारांच्या मदतीने. 277चा स्ट्राईक रेट. आणि पहिला धक्का टीम SK वॉरियर्स टीमची धावा संख्या 1 गडी बाद, 38 धावा. तुषार शेवाळे आचरेवाडीचे खेळाडू आहेत. आणि पहा अगदी फुलरलेनचा चेंडू होता, ज्या प्रकारे पंच करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग करू शकले नाहीयेत. आणि हे क्रिकेट असतं. वन डाऊन साठी क्रमांक 3 वर दाखल झालेत. न्यू बॅटर मंगेश कुंभार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, काहीसा चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगतात डॉट बॉल. तुषार शेवाळे मात्र या षटकामध्ये आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना या मॅच मध्ये आचरेवाडीसाठी सातत्याने त्यांनी देखील चांगले क्रिकेट खेळले, परंतु आता आपल्या तालुक्यासाठी क्रिकेट खेळत असताना लोअर फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्हला चांगला फटका सजवला. डीपला प्रोटेक्शन आहे. एजे एकदा मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच उत्कृष्ट फेकी. एक सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धाव संख्या 4 चेंडू अखेर 39 ला 1. रॉयल किंग्स विपक्ष SK वॉरियर्स. आज SK म्युझिकलचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे कमी गतीने टाकलेला चेंडू उजव्या STच्या बाहेर. हा चेंडू अवांतर चेंडू हाताळला जातोय. तुषार शेवाळे कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला जरूर. 40 धावा धाव फलकावर, 40 रन्स ऑन बोर्ड. याच आता वाईट साठी मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करणारी टीम ओमसाई टेक्निक MTC या लाईव्ह टीमच्या माध्यमातून तपासल्या जाईल. फलंदाज किती शफल झालेत, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर किती आहे हे मात्र आता तिसऱ्या पंचांना तपासायचं आहे. ज्या प्रकारे MCI पॅनलचे नामांकित पंच सुबोध गडसे सर, रोशन खापणे सर, रवी पवार सर ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि शफल झाल्यानंतर हा वाईट आहे का हे पाहायचं आहे. आणि येस, रिव्ह्यू गमावलाय, वाईट बॉल. ज्या प्रकारे अतुल भालेकर, एक आक्रमणाचं दुसरं नाव. फुलर लेनचा चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. इट्स अ लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. PDPL ब्रँडेड स्ट्रोक. अतुल जगन्नाथ भालेकर यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, षटकार. चुकी केली मी म्हणेन. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही या फलंदाजाला टाकू शकत नाही, आणि जर तुम्ही असे चेंडू टाकलेत तर तो तुम्हाला रात्रभर मारेल. चुकी केली तुषार शेवाळे. 46 धावा धाव फलकावर. तुम्हाला बॅक ऑफ द लेन टाकावे लागेल, शॉर्ट ऑफ द लेन टाकावे लागेल. आक्रमण करत असताना अतुल भालेकर. 46 धावा धाव फलकावर. काय फटका सजवला डबल स्क्रीनच्या माध्यमातून, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्र ओमसाई MTC ने दाखवण्याचा प्रयत्न चांगला केलाय. आणि आज ज्या प्रकारचे त्यांनी ड्रोन व्ह्यू टिपलाय ते देखील विशेष कौतुक, कारण ही पाटण तालुकाची प्रीमियर लीग आहे आणि ज्या प्रकारच्या प्रवेशद्वाराला सजावट आहे ते देखील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. दिवस रात्र पहिलीच भव्य दिव्य स्पर्धा. फुलर लेनचा चेंडू अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडूला फेकून दिलाय. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी आमच्या गुणसंख्या लेखन आणि आमच्या ओमसाई MTC ऑपरेटरला दिली जाते मानवंदना. चेंडू सीमारेषा पार. सलगचा दुसरा मोठा धमाका. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून षटकार. आणि DJ अद्वैत विठ्ठलवाडीवाला आणि DJ चेतन यांच्या देखील कामगिरीला अगदी मानवंदन देणारा फटका. अगदी DJ चेतन यांच्या जवळ चेंडू येऊन पडला. काय फटका सजवलाय. 52 धावा धाव फलकावर. सांघिक अर्धशतक धाव फलकावर झळकावले गेले. आणि पहा चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकता. एका बाजूला फलंदाजाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि दुसऱ्या बाजूला चेंडूला कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपलं जात आहे. आणि खासियत आहे ओमसाई MTC लाईव्हची, ही खासियत आहे पाटण तालुका प्रीमियर लीगची. का आज दर्जा उंचावलाय. 52 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 राहुल निकम, RB11 बाचोलीचे खेळाडू आहेत. वॉट अ टुर्नामेंट. काय लास्ट जवाब स्पर्धा पाहायला मिळते. इथे मात्र अवांतर चेंडू हाताळला जातोय. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धाव फलकावर.
शॉट ऑफ लेनचा चेंडू गॅप मध्ये फटका खेळलाय, चेंडूचा अंदाज चुकला, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. मंगेश कुंभार यांच्या बॅट मधून PTPL चौकार. ज्या प्रकारे ही आपण 5वं पर्व पाहतोय दिवस रात्र स्पर्धा विद्युत प्रकाशझोतामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न माझं आता पूर्ण झालंय. शिवाजी यादव बॉस असतील, संपूर्ण त्यांची कमिटी असतील, सर्व संघमालक असतील आणि ज्यांनी आम्हाला प्रायोजकत्व दिला संपूर्ण आमचे स्पॉन्सर्स. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन चांगला कट, डीप पॉइंट आहे तैनात. प्रयत्न चांगले केले तर किती धावा प्राप्त होतील हे पाहायचं. एकच धावा प्राप्त होईल या फटक्यावर. या सिंगलच्या मदतीने 58 धावा धाव फलकावर. अतुल भालेकर यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणावं लागेल. ज्या प्रकारे टीम SK वॉरियर्सने या सामन्यामध्ये सुरुवात केली आहे, परंतु या गोटिवलीच्या क्रीडांगणामध्ये तुम्ही कोणतीही धावसंख्येची विजयाची हमी देऊ शकत नाही आणि गत सामना आपण पाहिलाच असेल. शॉट ऑफ लेंथ पुल केलाय, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडूचा अंदाज घेत असताना अंदाज चुकला आणि क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल चालत नाहीये. चेंडू हाताला लागून सीमारेषा पार. मंगेश कुंभार यांच्या बॅट मधून PTPL षटकार. मी प्रत्येक संघ मालकाचं सर कौतुक करेन ज्या प्रकारचे त्यांनी आपले योगदान दिले. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. शॉट ऑफ लेनचा चेंडू, चेंडू हवेत खेळला, डीपला स्क्वेअर लेग होते तैनात आणि चेंडू हाताला लागल्यानंतर ऑन साइडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉलची होते सांगता 64 धावा धाव फलकावर. आणि संभावित धावसंख्येचा विचार केला तर 83 म्हणजे 83 धावा बनू शकतात या धावगतीने धावा केल्या तर. शेवटचा चेंडू पायावर आदळला जातोय, अपील केले, पंचांचा स्पष्ट नकार, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. या शेवटच्या चेंडूवर 4 षटका अखेर टीम SK वॉरियर्स 64 ला 1. नेक्स्ट मॅच कोयना सुपुत्र विपक्ष वेद वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. एका बाजूला टीम कोयना सुपुत्र आणि दुसऱ्या बाजूला टीम वेद वॉरियर्स. सर पाटण तालुका प्रीमियर लीगचे 5वं पर्व आहे, दिवस रात्र स्पर्धा निश्चितच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकावीरासाठी असणारी दुचाकी. आणि हा पहिला बायकरमॅन पाटण तालुक्याचा कोण असेल? मी मनापासून आभार व्यक्त करेन संतोष शेठ तोडकर साहेब यांचं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही दुचाकी पुरस्कृत केली आहे. आणि आदरणीय श्री शशीभाऊ जाधव साहेब यांचं देखील बहुमूल्य आणि मोठं योगदान राहिले, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक. आणि आज पाटण तालुक्यातील खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालंय, कारण ग्रामीण खेळाडूंना दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळणं हे मोठं सौभाग्य असतं, ते मात्र संपन्न होत असताना. लोअर फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी असेल, फटका फसलाय आणि चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक. टिपलाय झेल, वॉट अ कॅच. अतुल भालेकर यांना पडतावा लागेल, स्वतःवर नाराज आहेत अतुल भालेकर. वैयक्तिक 21 धावा करून बाद झालेत 3 षटकारांच्या मदतीने. 8 चेंडूमध्ये 21 धावा केल्या आणि आता मात्र अतुल भालेकर बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी छोटा बाहुबली विवेक वरपे मैदानामध्ये दाखल होत असताना 64 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ शेष. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. खेळत्या क्षणी जाणवलं होतं की बॅट थोडीशी फिरली आणि चांगला झेल पकडला गेला. सनी यांच्या माध्यमातून सळवे 11 सळवेचे खेळाडू. छोटा बाहुबली पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता प्रशांत बोत्रे आयकॉन खेळाडू आहेत. आता मात्र आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना रॉयल किंग्स. ही लढत मात्र 2 मातबर संघांमधील आहे, कारण ज्या प्रकारे अतुल भालेकर यांनी फलंदाजी केली प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असताना. शॉट ऑफ लेनचा चेंडू, फटका फासलाय, विवेक वरपे झेलबाद होतील का? आणि अजय खांडेकर येणे आधी चेंडूवर आलेत. प्रणय आणि डिप्लाय झेल आणि विवेक वरपे यांचा मात्र संपेल खेळ. सिल्वर डकचा शिकार 0 बाद.
मी लक्ष वेधेन कोयना सुपुत्र विपक्ष वेद वॉरियर्स दोन्ही टीमचे कर्णधार. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल, लक्षात घ्या. आपण पहिल्या डावाखेर सज्ज राहा. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर, ज्या प्रकारचं आज आपल्याला विद्युत रोषणाई पाहायला मिळते सर, प्रत्येक गोष्टीकडे कमिटीने बारकाईने लक्ष दिलंय. आज पाटण तालुका प्रीमियर लीगचे चेअरमन म्हणून मुकादम यांची देखील खूप मोठी मेहनत राहिली आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाने या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. बाचोलीचा वंडर बॉय रितेश निकम, 3 चेंडूंचा खेळ शेष. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क नाही झालाय. 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये 65 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 24, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि 14 षटक देखील चांगलं राहिलं टीम रॉयल किंग्स या संघाच्या माध्यमातून. परंतु हे अंतिम षटक प्रशांत बोत्रे, अप्रतिम गोलंदाजी. अकुट टप्पाचा चेंडू, हुकचा फटका फसलाय. प्रवीण हरुगडे चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी रितेश निकम, हे देखील शून्यावर बाद. सिल्वर डकचा शिकार रितेश निकम. या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली प्रशांत बोत्रे आक्रमण, ज्या प्रकारे ही गोलंदाजी केल्या आणि आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करून देत असताना 5 चेंडूमध्ये अवघ्या प्रशांत बोत्रे यांनी धावा खर्च केल्यात. न्यू बॅटर पार्थेश भालेकर. पहिला चेंडू लाईन मिस केले आणि 3 फळा उद्ध्वस्त केलाय. आणि या षटकामध्ये प्रशांत बोत्रे यांनी गडी बाद केले 4 आणि तब्बल हे मात्र तिसरं निर्धाव षटक असेल या स्पर्धेमधील. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 मधील हे निर्धाव षटक हाताळलंय आयकॉन खेळाडू प्रशांत बोत्रे, मॅन फॉर्म बोत्रेवाडी. 65 धावा धाव फलकावर, 66 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम रॉयल किंग्स. सर 4 षटकामध्ये धावा होत्या 64, आता 66 लक्ष. टॉस साठी कॅप्टन या कोयना सुपुत्र आणि वेद वॉरियर्स, बोथ दी कॅप्टन्स प्लीज या. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल या टॉस साठी. यानंतरची शेवटची मॅच ही असणार आहे, आजच्या दिवसातली शेवटची, आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. कोयना सुपुत्र आणि वेद वॉरियर्स, दोन्ही कॅप्टन्स आपण या. मी विनंती करेल कराड टेनिस क्रिकेटचा बकासूर दादाचा राजू दादा कंग साहेब, सुशांतजी बिसे साहेब, वैभव दादा गायकवाड साहेब, आमचे शिरोळचे आणि अरविंदजी निकम साहेब, विनंती करेल आपण या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. दादा प्लीज या या प्लीज. वैभव दादा आपल्या शुभ हस्ते या टॉस केला जातो, प्लीज यामध्ये या. नितीन दादा कोयना सुपुत्र कॉल मागणारे, छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. येस, पिन दी कॉइन. येस, हा छापा कॉल आहे आणि तो टॉस जिंकलाय. मला वाटतं कोयना सुपुत्र एकही टॉस जिंकलेला नाही आज. टॉस जिंकल्यानंतर महत्वाचा निर्णय फिल्डिंग करू. दादा चेसिंग, मागची मॅच जी चेसिंग झाली त्या मॅच बद्दल काय बोलशील? खूप आम्ही आशा नव्हती सोडली. मी बोललो सुनीलला तू जा, चान्स घे, खेळलास तर आपण जिंकू नक्की, आणि तसंच झालं. लॉट खूप मोठा ओपन केला आणि तुमच्या मॅच मुळे लॉट मध्ये खूप मजा येणार आहे त्या. आणि काय बोलतात संघ मालकाच्या भावना काय आहेत? ते खूप खुश आहे, ते फर्स्ट टाइम जिंकले. मला बोलते आपण फायनल जिंकलो. एक नंबर. टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतलीस? येस, फिल्डिंग घेतली. फिल्डिंग घेतली, तुम्हाला बॅटिंगच करावी लागणार आहे. काय बोलतो संघ? थोडा शांत आणि संघ मालक थोडे शांत? शांतच आहे सध्या, काहीच होत नाही मनासारखं, त्यामुळं शांतच आहे. ठीक आहे, 2 मॅच राहिलेत, डू युअर बेस्ट. सगळ्यांना सांगितले आता की बाबा 2 मॅच तरी राहिलेत, सगळ्यांनी परफॉर्मन्स द्या.
मॅच हार जीत होत राहील. पोरं काय परफॉर्मन्स करत नाहीत या मॅचला तरी माझ्याकडून मला वाटते की त्यांनी करावं की मॅच जिंकावी. कारण समोर तगडी टीम आहे. त्यांनी बघितलं 90-95 रन मारतात. सोन्या खेळला तर 100 रन पण कमी आहेत. पण टार्गेट राहील माझा सोन्याच पहिला विकेट काढणं. मग बाकी पुढे बघूया. थँक्यू सो मच राजू दादा. कशी वाटली स्पर्धा आणि काय बोलशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा एकदम दमदार तयार केली शिवायनी तुम्ही आणि छान वाटते. मला पण वाटतं इथे खेळावं. वारे किती खेळणार तुम्ही. थँक्यू सो मच वैभव दादा. विनंती करेल आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती बसायचं आहे. मित्रांनो टॉस आपण पाहिलं तर वेद वॉरियर्स ठरल्याप्रमाणे कोयना सुपुत्राच्या दिशेनं नाही टॉस राहिला. मात्र कोयना सुपुत्राच्या कॅप्टनने सांगितलं काय हरकत नाही, यानंतर आम्ही मॅचची आशा सोडणार नाही. मॅच चांगली खेळतील, यानंतरची मॅचही चांगली होईल आणि आजच्या रात्रीतली ती शेवटची मॅच असेल. कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा मॅचचं चित्र आशिषजी चोरगे सर यांच्या वाणीतून ऐकू एक छान कहाणी. थँक्यू. विनंती करेल राजू दादा कंक आपण या प्लीज. आपले सन्मान अतिथी कक्षामध्ये घ्यायचे. हॅपी वाली फिलिंग विजय दादा आपले मनापासून अधिक स्वागत. वेलकम. हॅपी वाली फिलिंग स्वागत आहे. वेलकम. मी विनंती करेल आपणही सर्वांनी व्यासपीठावरती जरूर बसून घ्या. आज सर्व आमचे मित्र परिवार आले त्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम. थँक्यू सो मच किरण सर. जाऊया सेकंड इनिंगकडे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आपण अनुभवताय. पहिला दिवस आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होईल. सेकंड डावाला सुरुवात होईल. परेश जाधव शिव छावा स्पोर्ट्स सनबूर शिवा जाधव बॉस यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक मात्र आलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. अतुल पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा. अतुल भालेकर कॅप्टन 26 या नावाने त्यांची ओळख. प्रवीण हारुगडे स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला प्रशांत. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. त्याला दिली दिशा. बदलली गोलंदाजीची दशा. पहिल्या बॉल वरती इरादे केलेत स्पष्ट. प्रवीण हारुगडे यांच्या बॅट मधून स्वॅगने षटकाराने स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे षटकाराने स्वागत. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. 6 धावांचा टोला आलाय. षटकार येत असताना पहिल्या बॉल वरती 6 धावा लागल्यात धाव फलकावरती. ओ चांगला बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. अतुल भालेकर. एक तेरी एक मेरी जशास तसं उत्तर. सांगायला आवडेल दोन्ही जे बॅटिंग एक बॅटिंग करतोय एक बॉलिंग करतोय दोन्ही एकाच गावाकडनं खेळतात. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अपोजिट टीम मधनं पाहायला मिळतात. हो हो इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालंय. कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातातून निसटलाय. संधी क्रिएट केली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. परंतु शेवटच्या मोमेंटला जीवदान प्राप्त झालंय प्रवीण यांना. SK वॉरियर्स आणि रॉयल किंग या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही मॅच. P1चं पहिलं षटक अतुल भालेकर. प्रशांत आता स्ट्राइक एंडला. अतुलचा बॉल फेस करण्यासाठी हो चांगला बॉल. अगदी बॅकफुटला जात असताना पंच केलाय. फक्त डिफेन्स करत असताना हा बॉल हलक्याने ढकलून दिलाय. एक धाव काढून अगदी स्ट्राइट रोटेट केली प्रवीण यांच्याकडे. एक धाव आली. टीमची धावसंख्या 8. स्ट्राइक रोटेट झाली.
लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट फटका. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. थांबवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय PTPL चौकार. प्रवीण हारुगडे थांबायला नाव घेत नाहीये. त्यांना माहिती आहे लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 76 धावांचा पाठलाग 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठला. 12 धावा धावफलकावरती लागतात. प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. अतुल निघालाय. हो समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. एक टप्पा घेत बॉल डाऊन दी ग्राउंड. सीमा पार. PTPL प्रवीण हारुगडे यांच्या बॅट मधून हा चौकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. आखूड टप्प्याचा बॉल पिक केला. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट करत असताना एक टप्पा घेत लॉंग ऑन क्लिअर करणारा हा चौकार मात्र पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू सुदेश सपकाळ तो देखील या स्पर्धेला आपण पाहिलं तर जोडला गेला. अर्थातच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लालबागवरून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. निहाल ग्रुप म्हटलं तर सुदेशचं नाव पहिल्यांदा येतं. त्या निहाल ग्रुप स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट मॅनेजमेंट त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. सुदेश सपकाळ त्याचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. उद्याच्या दिवसामध्ये तो जरूर उपस्थित राहील. त्याचबरोबर किरण दादा आपले आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. कोयना विभागातून दाखल झालेल्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अधिक स्वागत. थँक्यू सर. प्रशांतसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावरती मात्र हाताळलाय. पहिला बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर सोमनाथ यांचा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 16 धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. ओहो इथे मिनी हेलिकॉप्टर लँड होईल समोरच्या दिशेला. काय फटका सजवलाय अप्रतिम. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. आणि हेच सांगत असेल प्रशांत गोलंदाज किती असू दे चॅप्टर मी मारतो ढगात गुलीगत हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर शॉट समोरच्या दिशेने ऑन दी अप खेळलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. अगदी यष्ट्यांच्या वरतून बॉल ट्रॅव्हल झाला. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये एक धाव सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 23 या धावसंख्येवरती. 66 धावांचं लक्ष्य आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 12.29. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. इंद्रजीत बॉलच्या खाली कॅच ड्रॉप आणि त्याचा भुर्दंड. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय प्रशांत यांच्या बॅट मधून आणखीन एक दम दाखवणारा चौकार. 4 धावा. प्रशांत शांत होता परंतु त्याची बॅट अगदी शांत नाहीये. चौकार षटकाराची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून होते. 27 धावा धावफलकावरती लागतायत. सोमाचं मात्र कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला खेचून काढलाय. एक टप्पा घेत बॉल थांबणार नाहीये. आव देखा ना थाव. मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईल मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा पहा ऍक्शन रिप्ले. अप्रतिम. चांगला पिक केला. 31 धावा धावफलकावरती लागतायत. 31 लक्ष 66 धावांचं.
एका बाजूला आपण पाहायला गेलं तर SK वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला रॉयल किंग. टॉस जिंकल्यानंतर SK वॉरियर्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, आमंत्रित केलं. रॉयल किंग या संघाला गोलंदाजीसाठी बॅटिंग करत असताना 66 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण जर पाहायला गेलं तर प्रशांत 6 चेंडू फेस केलेत, 15 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल, ओ इथे शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, फटका फसलाय. बॉल हवेत आणि इथे सेकंड अटेम्प्ट देखील चुकला गेलाय. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. आधीच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रवीण यांना जीवदान मिळालं. आता देखील संधी होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रशांतला देखील जीवदान मात्र मिळालंय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस. आणि मागील मॅच मध्ये देखील प्रशांतच्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. 2 षटक समाप्त झालेत, 32 धावा धावफलकावरती लागतात. आता येणारे 18 बॉल, 34 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 34 धावांची अजूनही गरज. तिसरं षटक महत्वाचं असेल. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी किशोर काटे, चिक्या नक्कीच पाहायला मिळेल, कारण मागील 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे चिक्याच्या माध्यमातून. आणि मिडल ओव्हर मधल्या फळीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी मात्र आता किशोरला बोलवलंय. बघूया किशोरच्या माध्यमातून या धावसंख्येला कुठेतरी आळा घातला जातोय का, सलामीची जोडी फोडण्यामध्ये किशोरला यश येईल का, हे पाहणं महत्वाचं असेल. 18 बॉल आता करायचे आहेत, 34 धावा. करंट रन रेट 16चा आपण पाहतोय. प्रशांत 7 बॉल फेस केलेत, 16 वरती खेळतोय. नॉन सेकंड एंडला प्रवीण 5 बॉल फेस केलेत, 15 वरती खेळतोय. बाहेरचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. सुबोध सर सांगतायत इट्स इज वाईट, पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव संख्येत मात्र भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. 33 धावा, डबल 3, 33. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मागील क्षेत्रामध्ये, एकच धाव प्राप्त होईल. अगदी पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल अडकलाय. खूप चांगला कॅमेरा वर्क ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा. पाटण तालुका प्रीमियर लीग स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि हे स्वप्न सत्यात उतरताना प्रत्येक खेळाडूचं. किशोर यांचा पुढचा बॉल प्रशांतसाठी. हो, इथे चांगला बॉल, अगदी शरीराचा वेध घेऊन अगदी यष्ट्यांच्या वरतून ट्रॅव्हल झालाय. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी यष्ट्यांच्या जवळून. पस्तीस धावा धावफलकावरती लागतायत. रिक्वायर रन रेट 11.63. हो, इथे आणखीन एक जबरदस्त फटका. ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप ठोकलाय. एक बिग हिट षटकार. ऍक्शन रिप्ले. शफल झाला, बॉलला अगदी लॉफ्ट केलं आणि पाठवून दिलं. अगदी वाईडिश लॉंग ऑन, सीमा पार. चेक. ज्या प्रेक्षकाने एक हातामध्ये कॅच पकडले त्यांना मी विनंती करेल, आपण या एक आयवा गॉगल तुम्हाला दिला जाईल. या अगदी मिनी हेलिकॉप्टर लँड होईल. बॉल सीमा पार.
एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, बॉल थांबणार नाहीये. काय बॅटिंग करतोय प्रशांत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलं, लँड झालं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. किरण वरती हल्ला चढवलाय, किशोरला मात्र कमबॅक करावं लागेल. चिक्यावरती चढवलेला हल्ला. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु मागील क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॅटला ब्रश होऊन गोशांगी क्षेत्रामध्ये एकच धाव सिंगल प्राप्त झाली. इथे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एका धावीवरती मानलंय समाधान. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलं 47 या धाव संख्येवरती. 3 षटक समाप्त, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 12 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. 12 चेंडू 19 धावांची गरज. यस किरण सर. चेक ज्या खेळाडूनं एका हातामध्ये कॅच पकडली राजू, आईबा कॅच साठी हा गॉगल दिला जातो. थँक्यू सो मच भाऊ. गॉगल हातामध्ये नाही घालून दाखवायचा, मग आम्हाला समजेल तो गॉगल कसा आहे. डोळ्यात घालशील. थँक्यू सो मच राजू. वेल प्ले, वेल कॅच यार. आईबा कॅच प्रेक्षक आणि त्याने ही कॅच एका हातामध्ये पकडली, त्यासाठी त्याला आपण आईबा कॅचचा गॉगल दिला. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल 19 धावा. सामना अगदी आपण जर पाहायला गेला तर 50-50 सामना पाहायला मिळतोय. पारड दोन्ही संघांकडनं समांतर पाहायला मिळतंय. 47 धावा धाव फलकावरती लागतायत. आशिषचा पहिलाच बॉल, ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार, पीटीपीएल षटकार. ऍक्शन रिप्ले. शॉर्ट बॉल होता, प्रॉपर टायमिंग जुळून आलं, पुल केला समोरच्या दिशेमध्ये. पिकअप शॉट. 11 चेंडू 13 ची गरज. कॅच किती महागात पडू शकते. हो इथे शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. इंद्रजीत बॉलच्या खाली. इंद्रजीत सहजासहजी कॅच सोडणार नाही. आता मात्र सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं गोलंदाज आशिषला. एक तेरी एक मेरी, जशास तसं दिलंय उत्तर. परतावं लागेल माघारी. 15 चेंडू फेस केले, 35 धावांची बहारदार केली. 3 षटकार 3 चौकार. 233च्या स्ट्राईक रेटने मात्र प्रशांतने मात्र धावा कुठल्या आणि डगआउटच्या दिशेने जात असताना चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. आमचे मित्र अमोल शिंगण यांचं पीडीपीएल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम दादा. शिवा जाधव बॉस आणि बॉस यांच्यासाठी परेश जाधव, शिवछावा स्पोर्ट्स सनबूर यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. बघतो करतो तुम्हाला कॉल. उद्या करू का कॉल?
पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, बॉल हवेत आहे, इथे संधी आहे आणि प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चालला 9 चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. समोरच्या दिशेने खेळलाय फटका जरूर. इंद्रजित आहेत, खूप चांगला स्टॉप. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली. विकेट किपर एनकडे थ्रो केलाय, वेगाने धाव कंप्लीट. याही बॉल वरती मात्र 2 धावा आल्यात. आता येणारे 8 बॉल आणि 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 58 ला 1. 8 बॉल 8 धावांची अजूनही गरज आहे. बैठा फटका सजवलाय, पॉइंटच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जात आहेत बॉल पर्यंत. बॉल कॅरी केलाय, फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट होते. फटका बघू शकता, मागच्या पायावरती तोल सांभाळला, बसून हा फटका. बैठा फटका सजवलाय. शिवा जाधव बॉस. आशिषची चांगली गोलंदाजी राहिली. विकेट प्राप्त केली आहे. सलामीची जोडी त्याने फोडली आहे. 7 बॉल 6 ची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पार्थेश बॉल पर्यंत पोहोचतोय. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली परंतु थांबवलं. इथे रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि हो झालाय. जोखीम पत्करली होती. दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रवीण हारुगडे रनआउट होत आहेत. टीमची धाव संख्या 61 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. आता 6 बॉल करायचे आहेत, 5 धावा. अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक कोण हाताळेल? टीम मीटिंग नक्कीच बोलवली गेली आहे. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. अतुल दादा विनंती असेल, अजून एक मॅच आहे आपली. चला विनंती करतोय, थोडस फास्ट घ्या. 6 बॉल आता 5 करायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 5 धाबांची गरज. अंतिमचं षटक. मंगेश आलेत गोलंदाजीचं अंतिम महत्वाचं आणि जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी. कॅप्टनने शेवटचे 6 बॉल जबाबदारीची दिलेत. गोलंदाजीमध्ये खरे उतरतील का? स्ट्राईकला मात्र अजय, ज्याच्या नावात जय आहे. 6 बॉल 5 ची गरज. ऑन साइडला विजयी षटकार ठोकलाय. विजयाचा षटकार अजयने विजय मिळवून दिलाय आपल्या संघाला. रॉयल किंग या मॅच मध्ये विजयी संघ ठरतोय. हार्ड लक बॅड लक. टीम एसके वॉरियर्स पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊयात. अगदी 8 विकेट राखून रॉयल किंगने मात्र हा सामना जिंकलाय आणि हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू अगदी मॅचची समरी आपण